भारत जोडो यात्रेच्या सभेनिमित्त इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सभा पार पडली आणि या सभेनंतर पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। या सभेमध्ये राहुल गांधींनी नाव न घेता काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केलं आणि त्यानंतर आता अशोक चव्हाणांनी देखील राहुल गांधींवर पलटवार केल्यानं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात। राहुल गांधींचा प्रहार, चव्हाणांचा पलटवार। एक मोठा नेता सोनिया गांधींकडे रडला। मी काँग्रेस सोडणार हे कोणालाच माहित नव्हतं। अशोक चव्हाणांनी गांधींचा दावा फेटाळला। मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार घणाघात केल्याचं पाहायला मिळालं। याच सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या राहुल गांधींनी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांवरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। यावेळी राहुल गांधींनी नाव न घेता अशोक चव्हाणांवरतीही निशाणा साधला। त्यांनी महाराष्ट्राचा एक नेता सोनिया गांधींकडे रडल्याचा दावाही केला। इसी प्रदेश के एक वरिष्ठ नेता कांग्रेस पार्टी को छोड़ते हैं और रो के कहते हैं, मेरी मां से रो के कहते हैं कि सोनिया जी मुझे शर्म आ रही है, मेरे में इन लोगों से, इस शक्ति से लड़ने की हिम्मत नहीं है, मैं जेल नहीं जाना चाहता हूं। पण आता भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाणांनी राहुल गांधींचा हा दावा खोडून लावलाय। राहुल गांधींच्या या विधानावर हास्यास्पद टोला लगावत आपण सोनिया गांधींना भेटलोच नसल्याचं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलंय। जर ते माझ्या संदर्भातलं असेल तर ते हास्यास्पद आहे, इलॉजिकल आहे असंच मला या ठिकाणी म्हणावं लागेल। कारण की मी कधीही पहिली गोष्ट म्हणजे मी सोनिया गांधींना भेटलेलो नाही। त्यामुळे मी सोनिया गांधींकडे भेटून माझी काही भावना व्यक्त केल्या संदर्भातलं जे विधान झालेलं आहे ते चुकीचं आहे, दिशाभूल करणारं आहे आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी आहे की मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये पक्षाचं काम करत राहिलेलो आहे। त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत माझ्या पक्ष सोडण्याची माहिती कोणालाही नव्हती, ही त्यातलं वास्तव आहे। एकंदरीतच राहुल गांधींनी शिवाजी पार्क मधील सभेत काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळेच आता राहुल गांधींवर अशोक चव्हाणांनी देखील पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आजी माजी काँग्रेस नेत्यांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।